ग्रामपंचायतीला आमच्या फक्त आम्ही मरणाची वाट बघत्या ग्रामपंचायत वारंवार त्यांना सांगून काय करून काही दखल घेतलेलं नाही. अजून उभं राहावं लागते की बाबा जाते आता जाते का नंतर जाते खाली ते आम्हाला बघत बसावं लागते. नाही कुणीच काही चौकशी केलेली नाही अजून. ग्राम कसं उठून बघतो बाबा काय झालं आपलं घर जातंय का राहतंय हे आम्हाला भीती सतत वाटत असते पावसाळा आला की. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत रासाटी या गावामध्ये आणि कोयना नगरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळं कोयना विभागामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. असाच एक प्रकार रासाटी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रासाटी गावामध्ये सुनंदा बबन शिंदे यांच्या घराच्या मागच्या साईडची जी दर आहे ती कोसळत आलेली आहे आणि काही भाग त्याचा कोसळलेला सुद्धा आहे. त्यामुळं घरही कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आपण त्या ठिकाणचा आढावा घेऊया. आपण कॅमेरामॅनला मी विनंती करतो की तुम्ही दाखवू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी दरड अगदी घराला घासून आहे आणि 1 ते 1.5 फुटाचं अंतर या दरडमध्ये राहिलेलं आहे. दरडीचा निम्मा जो भाग आहे तो कोसळत सुद्धा आलेला आहे. त्यांनी दरड कोसळू नये म्हणून थोडंसं बांधकामही केलं होतं, मात्र त्याचा भागही तुम्ही पाहू शकता सिमेंटचा आणि त्या लोखंडामध्ये केला होता, तोही भाग कोसळत आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी 30 ते 25 ते 40 फुटाची ही दरी असेल. जर का ही दरी कोसळली आणि हे घर जर दरीत गेलं तर 40 फूट दरीत हे घर कोसळणार आहे. माझ्या तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता की कराड चिपळूणचा जो महामार्ग आहे तो या ठिकाणी PWDचा आहे. त्या ठिकाणच्या लगतच हा प्रकार सगळा घडतोय आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या भूस्खलनामध्ये अनेकांचे प्राण गेले होते. आपण मिरगावच्या दिशेने पाहिलं होतं. मिरगावच्या दिशेनं आपण मिरगावमध्ये आपण पाहिलं होतं की अनेक जणांच्या घरावर दरड कोसळली आणि तिथंही काही लोकांचे प्राण गेले होते. मात्र हे जे घर आहे ते दरडीच्या वर आहे. जर का दरड कोसळली तर या घराचा भागही कोसळणार आहेत. आपल्याबरोबर आज इथले ग्रामस्थ आहेत आणि जे घरमालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की याबद्दल काही शासनाने काही सुविधा तुम्हाला दिल्यात का किंवा शासनाने काही कारवाई केलेली आहे का? नाही, शासनानं काही कारवाई केलेली नाही आम्हाला. आणि वारंवार आम्ही तक्रार देऊन तरी पण आमची कोणी दखल घेतलेली नाही. ती एवढं करून पण आणि पूर्ण आता माझं तर घर पूर्ण पडतच आलेलं आहे. थोडं राहिलं आहे आता. फक्त इथं ग्रामपंचायतीला आमच्या फक्त आम्ही मरणाची वाट बघत्या ग्रामपंचायत वारंवार त्यांना सांगून काय करून काही दखल घेतलेलं नाही. माझ्या वडिलांपासून आम्ही अर्ज देतोय, मला कळते तेव्हापासून माझ्या वडिलांपासून आम्ही अर्ज देतोय. ते आमचे शेजारी पण आहेत, ते पण अर्ज वगैरे सगळी करतात, पण तरी पण अजून दखल झालेली नाही या गोष्टीवर. आता पार आमचं घर पूर्ण राहिलेलंच नाही, काही अर्धा फूट बी राहिलेलं नाही. आता सध्या घराचे आता पावसाचं प्रमाण जास्त आहे, दरड ही कोसळत आहे आणि तुम्ही या घरामध्ये राहता. तुम्हाला असं रात्रभर तुम्ही त्या भीतीमध्ये असता का? नाही, रात्रभर म्हणजे आम्ही इथं अंगणातच येऊन उभं राहतो. म्हणजे पाऊस जरा मोठ्यानं पाऊस आला की आम्हाला इथंच येऊन उभं राहावं लागतंय की बाबा जाते आता जातोय का नंतर जातोय खाली ते आम्हाला बघत बसावं लागतंय. शासनानं किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी कोणाला तुम्हाला फोन केलाय का आता? अजून नाही इथं येऊन चौकशी केलेली आहे का? नाही, कुणीच काही चौकशी केलेली नाही अजून. ग्रामसेवक आले होते, बघून घेऊन गेले फक्त, बाकी काय केलं नाही. त्याच्या पुढे काय ऍक्शन नाही. किती म्हणजे दरवर्षी तुम्ही हे दरवर्षी अर्ज केराची टोपली दाखवली जाते? हो. काय कारण असेल त्याचं? काय आता त्यांनाच माहिती. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक वेळा अर्ज करून सुद्धा या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही. या साईनगरमधील ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांचंही घर अशाच पद्धतीनं दरडीच्या वर आहे. जर का दरड कोसळली तर त्यांच्याही घरावर दरड कोसळण्याची त्यांचंही घर दरडेमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. काय आहे तुम्ही या ठिकाणी बघताय कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे? तुमच्या अर्जाला का दिला जात नाही? आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा इथं पंचायतींना जवळजवळ 25-30 वर्षे झालीत. आम्ही सारखा अर्ज करतो की बाबा आमची 7-8 घरं दरडीखाली कोसळणार आहे, तरी आम्ही वारंवार आम्हाला पिचिंग बांधून मिळावी म्हणून यासाठी आम्ही वारंवार पंचायतीकडे अर्ज करतोय. पंचायती फक्त कागदावरच घेते, याचा काहीसुद्धा विचार करत नाही. गेली जवळजवळ 20 वर्ष आम्ही शंभूराजांच्या बरोबर आहोत आणि शंभूराजी म्हणतात की तुमचा विकास झाला आहे.
विकास साईनगरमध्ये झालेलाच नाही. हा पोल जो आहे लाईटचा तो सुद्धा आता पडण्याच्या मार्गावर आहे. कुठल्याही पद्धतीनं आम्हाला गटर साधंसुद्धा नाही आमच्या ह्या वस्तीमध्ये. मग असा आमच्यावर हा खूप अन्याय होत आहे. आणि साईनगरचं मतदान हे शंभू राजांना आज तागायत जात होतं आणि जातं आहे, तरीसुद्धा मग साईनगरवरती हा का काळाचा टपका बसतो आहे. आम्ही आता काही करावं हे आम्हाला सुचत नाही. तरी त्या पद्धतीनं आमचा हा सहानुभूती करून विचार कुणीतरी करावा म्हणून आम्ही हे कुठलं मत आहे लोकसम्राट महाराष्ट्र लोकसम्राट महाराष्ट्र यांच्यावर आम्ही बोलत आहोत. परंतु आज गेली कित्येक वर्ष आम्ही खूपच अन्याय सहन करत आलेलो आहोत. तुम्ही जे सगळीकडे अर्ज कामं- करताय, तुम्ही जे अर्ज करताय त्या अर्जावर काही कारवाई केली जाते का? मी जवळजवळ माझ्याकडे आता अर्जाचे नमुनेसुद्धा आहेत. किती वेळा आम्ही अर्ज पाठपुरावा केला याचा, परंतु काही आज तागात घडलेलं नाही. कुणी काही येऊन बघितलेलं नाही. कुठला खर्च टाकलेला नाही भिंतीवरती. 1 ते 1.5 फूट हे घर पडण्याच्या मार्गावर आहे. जर एखाद्या वेळी जर पाऊस मोठा झाला किंवा एखाद्या अनर्थ घडला आणि दरड पसरली तर हे घर सुद्धा त्या दरडीमध्ये जाण्याची शक्यता आहे. जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे. हो. शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे तर दिलं पाहिजे. काय माहीत आहे का, आम्ही जरा काय वाजलं एखादा दगड पडला तर आम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता उठून बघतो बाबा काय झालं, आपलं घर जातंय का राहतंय, ही आम्हाला भीती सतत वाटत असते पावसाळा आला की. पण आम्ही एवढं त्यांचं त्या लोकांच्या बरोबर असून त्यांचं काम करून आमच्यावर का अन्याय होतो हेच काय आम्हाला कळत नाही. ग्रामपंचायतीनं किंवा महसूल खात्यानं काय ह्याच्यावर तुमच्याकडे येऊन भेट दिलेली आहे का? नाही 40 वर्षात कधीही नाही. कधीही नाही. तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी सुनंदा शिंदे यांचं घर 1.5 फुटच राहिलेलं आहे. ही दरड कोसळली तर त्या दरडीमध्ये सुद्धा घर कोसळण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यावर कोणत्याही अधिकारी या ठिकाणी पोचले नाही असं त्यांचं मत आहे. जर का याच्यामध्ये जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळं प्रशासनानं यावर लवकरात लवकर कारवाई करून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.